मंडळी कशा सर्वजण तुमचा लाडका सचिन पवार म्हणजे एस पवार दादा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचं एक असं कारण होतं की पाठीमागे एकदा मी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर्स त्या क्लिनिकमध्ये येऊन आपल्याला एक व्हिडिओ शेअर केला होता। ॲक्च्युली त्या व्हिडिओ केल्यानंतर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मला त्या व्हिडिओवरती आणि तरीसुद्धा परत त्या सरांचा मला सकाळी फोन आला होता। ॲक्च्युली मी शिराळमध्ये होतो, गडबडीत होतो। सरांचा फोन आला की म्हटले येऊन इथं माझ्या इथे एक परत एकदा एक व्हिडिओ करावा का तर जी लोक आमच्या इथं येतात ते आपला व्हिडिओ पाहून रिस्पॉन्स देऊन व्हिडिओला ते इथं येत आहेत। मग तुम्ही प्लीज येऊन एकदा आमच्या इथे आणखीन एक व्हिडिओ आमच्या पेशंटसोबत करा म्हणून मी इथं येऊन गेलो आलेलो आहे इथे। आणि ॲक्च्युली तिथं काका बसलेले त्या भेटतो जाऊन त्याचा प्रॉब्लेम काय त्यांनी मला सकाळी फोन केला होता या मशाला म्हटलं मी शिराळ्यातून ताबडतोब तसंच निघून इकडे कोकणमध्ये आलो आणि त्यांना भेटून सांगता त्यांचा गुडघ्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांना त्रास सहन होत होता आणि फरक किती पडला आहे काय पडला आहे ते स्वतः सांगतील। आणि ह्या आपल्या व्हिडिओवरती डायरेक्ट त्यांना आपल्या या चॅनलवरती डायरेक्ट त्यांना बोलून शाळा भेटूया त्यांच्याशी आणि त्यांच्याशी गप्पा म्हणा। क्लिनिकमध्ये सर पण आहेत, सुधीर पवार सर आहेत आणि त्यांचे ते डॉक्टर्स वगैरे ते आले ते पण आले, त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया। आणि मुळात म्हणजे त्या पेशंटना भेटायचं एक उत्सुकता होती कारण का तर आयुर्वेदिक औषध आहे आणि ह्या औषधामुळे लोकांना बऱ्यापैकी फरक पडतो, त्याचा साईड इफेक्ट्स काही होत नाही आणि गुडघ्याचा त्रास असो, कमरेचा त्रास असू द्या किंवा इतर काही त्रास असतील आणि लोकांना फरक पडला आहे आणि फरक पडल्यामुळे लोक येत आहेत इथे औषध वगैरे घेऊन जात आहेत आणि बऱ्यापैकी लोकांना फरक पडलेला आहे। आणि सर मला म्हटलं की तुम्ही या आमच्या इथं क्लिनिकला भेट द्या आणि परत आमच्या लोकांचा पेशंटचा एक व्हिडिओ तयार करून आमच्या यूट्यूबला टाका जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल। तर चला मग चला माझ्यासोबत आपण जाऊया क्लिनिकमध्ये, सरांना भेटूया आणि पेशंट त्यांचे जे आलेले बसलेले त्यांना पण पेशंटला पण भेटूया। चला मग या माझ्याशी। गावाकडची लोक म्हटले की शेतामध्ये रानामध्ये दिवस रात्र काम करणार आहे आणि उतरत्या मग गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी हा त्रास त्यांना चालू होते आणि असेच एक त्रासलेले काका क्लिनिकमध्ये आलेत आणि त्यांचा गुडघा तुम्ही पाहू शकता सुजलेला आहे आणि त्या गुडघ्यामुळे त्यांना बरेच एक 5-6 वर्षे त्यांना चालता येत नव्हतं। ट्रीटमेंट भरपूर ठिकाणी घेतली पण काही फरक पडत नव्हता। धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल म्हणून आयुर्वेदिक क्लिनिक आपल्या इथं कोकरूडमध्ये झाले आणि या ठिकाणी त्यांनी आपले आलेत आणि ट्रीटमेंट घेऊ लागलेत आणि त्यांना ट्रीटमेंटमध्ये ते डॉक्टर चेक करतायत की थेरपीच्या पद्धतीने की कशा प्रकारे कुठे त्रास होतोय काय वगैरे आणि त्याच्यावरती काय निदान करता येईल। अशा प्रकारे ट्रीटमेंट त्यांनी थेरपीची घेतली। याच्यामध्ये ॲक्युपेंचर केल्यानंतर त्यांचा नक्की फॉल्ट कुठं आहे हे त्यांना सांगता आले आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर काका बऱ्यापैकी औषध उपचार केल्यानंतर बऱ्यापैकी चालू लागले आणि त्यांना चांगलाच अनुभव आला। आता तेच त्यांच्या तोंडूनच आपण स्वतः ऐकूया की काकांनी कितपत अनुभव आला थेरपीचा आणि त्यांना कसं वाटलं ते क्लिनिकमध्ये येऊन ट्रीटमेंट घेऊन। का तर बरेच ठिकाणी पैसे घालवले पण काही फरक पडला नाही। विशेष म्हणजे त्यांच्या गुडघ्या जो सुजला होता ते सूज पूर्णपणे गुडघ्याची 70% कमी आलेली आहे आणि ते काकाच्या तोंडूनच आपण ऐकूया ते काय बोलतात आणि आपला अनुभव कसे शेअर करतात हे आपण पाहूया। आणि थेरपी आणि ॲक्युपेंचरची ट्रीटमेंट करणारे अविकांत टोपकर सर यांच्याशी आपण चर्चा करू। नमस्कार काका। नमस्ते। आपण कुठून आलाय? मी कोतोली गावातून। नाव आपलं सांगताय का? गणपत ज्ञानेश्वर चव्हाण। ओके, कोतोली पूर्ण सांगा ॲड्रेस। कोतोली कुठली? कोतोली वारणा कोतोली शावडी जिल्हा कोल्हापूर। जिल्हा कोल्हापूर। बरं, आपण हे ट्रीटमेंट घेताय कधीपासून घेताय आपली? 1 महिना झाला। 1 महिना। पहिला त्रास याच्या अगोदर कुठे घेतलेले? याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापासून काही नव्हते। बरं। याच्या अगोदर म्हणजे साईडचा पाय तो चांगला म्हणजे दुखत होता। अच्छा। ते नंतर 2 वर्ष आता काय नव्हते, दोन्ही चांगले। कोणता पाय, उजवा की डावा? आता डावा पाय दुखायला मग तो सुजलेला आहे काय? सुजलेला आहे। ओके। मग आता थोडी वेळ इथं आल्यापासून आपल्याला फरक बऱ्यापैकी पडलाय फरक? बऱ्यापैकी। बरं, ठीक आहे। मग सरांनी आता इथं ट्रीटमेंट कशी केली आपल्यावरती जरा? थेरपीच केली आणि औषध खातो। ओके, ठीक आहे, चालेल। मग चला आपण आता सरांच्याकडे जाऊया। नमस्ते सर, जरा आपण मार्गदर्शन आपलं करा। प्रत्येक आठवड्याला थेरपीसाठी यायचं।
गुडघेदुखीचे पेशंट आहे. महिन्याला आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत. त्यांना गुडघ्याला भरपूर प्रमाणात सूज होते. त्यांना ॲक्युपेंचर थेरपी, ॲक्युप्रेशर, रोप थेरपी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी दिल्या आहेत. त्याबरोबर त्यांना यात वात होती, हे औषध दिले. फरक पडला असताना त्यांना बऱ्यापैकी फरक पडलाय. सूज आता जवळ 50%च्या वरती म्हणजे कमी आहे. जास्त आहे. 70% कमी आहे. ठीक आहे. म्हणजे सांगा वाटतं लोकांसाठी काय लोकांसाठी आता मी नवीन माझा पेशंट बोलवला आहे आता नवीन. अच्छा, म्हणजे तुम्ही बाहेर लोकांना सांगू शकता. त्यामुळे जरा म्हणजे हा. पाय अडकतो अजून, हा, पण येईल असा अंदाज आहे मला. ठीक आहे. तुम्ही पण लोकांना सांगा की आपल्या थेरपीमध्ये चांगल्या प्रकारे फरक पडत आलाय. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत कोणाला आणले काय? नाही, माझी मिसेस आली. ओके ओके ओके, ठीक. हे जोडीदार आहेत म्हणजे हा बादशाह आहेत. आपल्या क्लिनिकचे सुधीर पवार सर आहेत, डॉक्टर सुधीर पवार सर. त्यांची ट्रीटमेंट चालू होती 1 महिना 1-2 महिन्यापासून. तर सर काय म्हणतात त्यांचं आपण जरा मनोगत सर व्यक्त करू. नमस्कार. आपले कोकरूड येथे धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल आणि थेरपी सेंटर आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक बुधवारी थेरपी घेतो. त्यासाठी आपल्याला डॉक्टर टोपकर सर आणि मॅडम डॉक्टर मॅडम टोपकर हे थेरपिस्ट म्हणून या आपल्या ठिकाणी येतात. तर मामांना 1 महिना झाला आपण ट्रीटमेंट करत होतो. त्यामध्ये आपण पहिल्यांदा प्रेशर, त्यानंतर आपण रोप थेरपी केली आणि त्यानंतर ॲक्युपंक्चर ही थेरपी केल्यानंतर जवळजवळ आता त्यांचा 60 ते 70% रिझल्ट आलेला आहे त्यांना. आणि ही थेरपी उत्कृष्टरित्या आता चालू आहे आणि असंच पद्धतीचं आपण या ठिकाणी थेरपी करत आहोत. औषधोपचार या ठिकाणी करतोय. थेरपी फ्रीमध्ये आहे. तरी सर्वांनी या औषधाचा व या क्लिनिकचा लाभ घ्यावा. औषध आपले जरा दाखवू शकताय. हा, आता जे ट्रीटमेंट जे केलेली आहे आता सध्या चालू आहे. ओके. चांगल्या प्रकारे लोकांना प्रतिसाद पण मिळत आहे आणि फरक पण चांगल्या प्रकारे या काकांना पडलेला आहे. तर काका, तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे का? नाही, आनंद वाटतोय ना बऱ्यापैकी? पहिल्यापेक्षा छान चालायला वगैरे त्रास आता हे नाही, चालायला अजून त्रास म्हणजे थोडाफार होते, पण बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा आता सुरुवातीला पाय म्हणजे अडकत होता. हा, आता ट्रीटमेंट चालू केल्यापासून थोडस बसता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. आता थोडाफार नॉर्मल झालं. ओके ओके, ठीक आहे चालेल, ठीक आहे. नाव पूर्ण पत्ता. या थेरपीमध्ये तसेच सेम प्रॉब्लेम असलेले काका पण दुसरे आलेत. काका, आपले नाव काय? माझे नाव श्रीरंग पांडुरंग घोडे, कोकरूड. अच्छा, तुम्ही कंपोस्ट कोकरूड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. बरोबर, ठीक आहे. आपल्याला काय त्रास होत होता? गुडघ्याचा गुडघ्यास त्रास होत होता. ओके. हा, मला असं मी सहज बसता उठता येत नव्हतं. पण या इथं आल्यानंतर या औषधाचा डोस घेतला, जवळजवळ माझा हा 4था डोस. तर या 4थ्या डोसामध्ये मला पूर्ण मी आता म्हणजे शेतीमध्ये अगदी म्हणजे ऊस तोडायचं काम करतोय. एवढा मला रिझल्ट आलेला आहे. छानपैकी म्हणजे रिझल्ट आपल्याला मिळाला आहे. हो हो, ठीक आहे. आणि कधीपासून घेताय? आपल्याला 1 महिना झाला आपल्याला ट्रीटमेंट चालू आहे? 1-1.5 महिना झाला. ओके. आणि गावातल्या लोकांचा रिस्पॉन्स आपल्या इथं चांगला आहे? रिस्पॉन्स चांगला आहे. प्रत्येकाला मी म्हणजे असं शेतामध्ये जर अटकवून पडलं आणि त्यांना काय वाटला त्रास, मला असं होतंय, तर मी सरळ इथला पत्ता सांगतो त्यांना. नाही, चांगले सहकार्य करताय तुम्ही सर. असे सहकार्य पाहिजे एकमेकाला. ही आपला जो त्रास आहे हा शारीरिक त्रास हा प्रत्येकालाच आहे आणि ह्या गोष्टी सर्वांना सांगणं गरजेचं आहे की आयुर्वेदिक आणि कुठलाही साईड इफेक्ट्स न होता हो हो ह्या प्रकारे आपल्या इथं चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होते. म्हणजे मला जवळजवळ आता 90% फरक पडलेला आहे. पडले ना. आपण आता किती महिने झाले आपण घेता येतं औषध वगैरे? 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. भरपूर 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर फरक पडला. भरपूर फरक पडला. छान, ठीक आहे. मी आता माझ्या मिसेसला बी घेऊन आलो येताना सगळं. ओके ओके, ठीक आहे. त्यांना पण तोच त्रास आहे का? त्यांना जरा पाय दुखतोय एका साईड. ओके ओके ओके, अच्छा, ठीक आहे चालेल, ठीक आहे. धन्यवाद सर, थँक्यू. कोकरूडचं एस टी स्टँड आहे. तुम्ही शिराळ्याकडून येऊ शकता किंवा शेडगेवाडी मार्गेसुद्धा येऊ शकता. इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती क्लिनिक आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला मग, धन्यवाद.